सप्तशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर भक्तिमय वातावरणात लोकार्पण. शहरातील झेंडीगेट येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री सप्तशृंगी माता मंदिराचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री शिवनारायण वर्माजी यांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून गुरुपौर्णिमेनिमित्त हे मंदिर पुन्हा एकदा सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मी शिवनारायण दलिचंद वर्मा. मी देवीच्या दर्शनाला इथं 2-3 वेळेस आलो, तर त्यानं मला प्रसन्न झाली देवी. तर त्या हिशोबाने मी माझ्या पद्धतीने माझ्या देवाची कृपेने थोडंसं जीर्णोद्धार केलं. यावेळी मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती देताना सांगण्यात आले, येथील मूर्तीची एक आगळीवेगळी कथा आहे. त्र्यंबक अण्णा कुंभारकर यांनी ही मूर्ती त्र्यंबकेश्वर येथील नदीतून प्राप्त केली होती. त्यांनी ही मूर्ती दक्षिणेकडून उचलून आणून येथे स्थापन केली. ही मूर्ती येथे आणण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले होते. तो कालावधी रामनवमी ते हनुमान जयंती हा होता. म्हणूनच आजही या मंदिरात रामनवमी ते हनुमान जयंती असा 7 दिवसांचा भव्य उत्सव साजरा केला जातो. त्र्यंबक महादेवराव कुंभलवार यांच्यापासून देवीची मूळ रचना निर्माण झाली. त्यानंतर शंभू अण्णा महादेवराव कुंभलवार यांनी सुरू ठेवली. अशांना शंभू अण्णा कुंभलवारांनी सुरू ठेवली. विजय अशांना कुंभलवार हे वडिलांनी संपूर्ण मंदिर सांभाळतात आणि आता मी म्हणजे परिवार संपूर्ण आता सांभाळला. या देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र पौर्णिमेला या मंदिरातील मूळ मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर काढली जाते आणि भाविकांना तिचे प्रत्यक्ष दर्शन घेता येते. देवीची पूर्ण अशी नगर शहरामध्ये पहिली मूर्ती मानली जाते की ती मूळ मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर येते आणि भाविक भक्तांना दर्शन देते. असं नगर शहरामध्ये कोणतंही मंदिर नाही का जे देवीची मूळ मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर येते. कारण की भाविक भक्त देवीला जास्त ज्यावेळेस बघतात त्या डोळ्यात पाणी आणतात. असा उत्सव हा चैत्र पौर्णिमेचा उत्सव होतो. यावेळी देवीची महाआरती करण्यात आली. या जीर्णोद्धार सोहळ्याला विजय गुगलवार, मयूर गुगलवार, सतीश गांडला, राकेश गांडला, श्री शिवनारायण वर्मा, राजश्री शर्मा, बाली जोशी, गणेश कोंड्रा, विवेक कोंड्रा, रामदास कावट, ओम पांडे यांच्यासह शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.